नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम श्री क्षेत्र इंगळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा। इंगळी गावातून प्रथम श्री क्षेत्र इंगळी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढ वारी 27 जून ते 7 जुलै अखेर पायी दिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूरला रवाना झाला। हरिभक्त परायण वैकुंठवासी गुरुवर्य तात्यासाहेब वासकर आबा, श्री गुरु माऊली देहूकर, श्री गुरुवर्य बाबासाहेब आजरेकर माऊली पंढरपूर आणि सद्गुरू वैकुंठवासी ब्रह्मानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण श्री आनंदा वसंत चावरे महाराज हेरले यांच्या आधिपत्याखाली इंगळी ते पंढरपूर पायी दिंडी ज्ञानोबा तुकाराम माऊलींच्या जयघोषात मार्गस्थ झाली। या सोहळ्यात गावातून इतिहासात पहिल्यांदा पायी दिंडी निघत असल्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं होतं। गावातील सर्व वारकरी मंडळींनी योग्य प्रकारे दिंडी सोहळा नियोजन केल्याने गावातील सर्व घटकातील ग्रामस्थ सहभागी झाले होते। बालगोपाळ वयोवृद्धांसह महिला, तरुण तरुणी टाळ चिपळ्यांच्या तालात गावातील विठ्ठल मंदिर पासून मुख्य रोडने अनेक भजनी मंडळ महिलांच्या गोड आवाजात विविध अभंगाच्या तालावर दिंडीत फुगडी खेळताना महिला खांद्यावर भगवा पताका घेऊन लहान मुले मुली भक्तीत दंग होऊन दिंडीत सहभागी झाले होते। त्यामुळे दिंडी सोहळा आकर्षक वाटत होता। सकाळी नागेश पाटील यांच्या घरी चहा नाश्ता करून दुपारी रुई फाटा रामचंद्र दत्तू हवालदार यांच्या घरी संत पंगत करून रात्री देशभक्त रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय सूतगिरणी तमदलगे येथे राष्ट्रसेवा संघटना इंगळी यांचा संत पंगतसह पहिला मुक्काम करण्यात आला। या पहिल्यांदा निघालेल्या दिंडी सोहळ्यासाठी सहकारी संस्था, बचत गट, सर्व मंडळे, गावातील सर्व व्यापारी व साखर कारखाने यांनी सहकार्य केलं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी विलास पाटील। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।